नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300 ची तेजी। पण 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300 ची तेजी। आणि या तेजीमध्ये अखेर आपल्याला 1 ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत जाताना दिसू शकतो। या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभावात 100% येणार 300 ची तेजी। पण 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300 ची तेजी। आणि मग या तेजीमध्ये जो सोयाबीनचा भाव दिसतोय तो या ठिकाणी कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला मागच्या 4-5 दिवसात 400 रुपयांनी सुधारलाय आणि सध्याच्या कंडिशनला बाजारभाव हा 4700 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसतोय। भविष्याचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, 25 तारखेपासून राज्यामध्ये धोधो पाऊस आहे आणि याच्यामुळे थोडं सोयाबीन कापणीवरती अडचणीचं सावट आहे आणि याच्यामुळे आपल्याला 1 ऑक्टोबर नंतर तेजी दिसण्यास शक्यता आहे। सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता व मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होण्याची शक्यता, या सर्व अनुकूल कारणांमुळे जर देशांतर्गत बाजारात 1 ऑक्टोबर नंतर सोयाबीनच्या बाजारभावात 300 ची तेजी आली आणि बाजारभाव जर या तेजीमध्ये 5000 पार पोहोचला तर आश्चर्य अजिबात वाटायला नको। तर मित्रांनो, लक्षात घ्या की ही आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे, पण कुठंतरी तेजी ही 5000 थांबणार नाही तर 5.5 करत करत 6 पर्यंत जाऊ शकते। म्हणून सोयाबीन हातात आलं की तात्काळ विक्री करून मोकळं व्हायचं नाही। काय घडतंय, कशामुळे घडतंय, याचा परिणाम भविष्यात काय होणार, बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रत्येक बातमीच्या माहितीसाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।